मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरणाचे आयआयटी मुंबईकडून थर्ड पार्टी ऑडिट करण्यात येणार। या कामासाठी मुंबई महापालिकेकडून 38 कोटी रुपये खर्च। मध्य रेल्वेच्या निरळ स्थानकात उद्या विशेष ब्लॉक घेण्यात येणार। इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या कामासाठी हा ब्लॉक उद्या सकाळी 8:30 ते दुपारी 2:30 पर्यंत हा ब्लॉक असणार। पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक असणार। मुंबईत उघड्यावर कचरा जाळल्यास 1000 रुपये दंड आकारण्यात येणार। नागरिकांना पर्यावरणीय समस्यांची जाण व्हावी यासाठी बीएमसीचा हा निर्णय। 1 एप्रिलपासून नियमांची अंमलबजावणी होणार। नवी मुंबईत आयपीएल मॅचवर ऑनलाईन सट्टा खेळणाऱ्यांच्या टोळीला अटक। ऑनलाईन बेटिंग करणाऱ्यांवर गुन्हे शाखेची कारवाई। आरोपींकडून 2,66,000चा मुद्देमाल जप्त। पुण्याच्या खराडी नदीपात्रावरील पुलाचं काम सुरू करण्यासाठी आंदोलन। अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून पुलावर केक कापत आंदोलन। गेल्या 7 वर्षापासून पुलाचं काम रखडलेलं। जालना जिल्ह्यावर घुंगवतंय पाणी टंचाईचं संकट। जिल्ह्यातील 64 प्रकल्पांपैकी 2 प्रकल्प कोरडे ठाक। इतर प्रकल्पात केवळ 28% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक। गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 10 दिवसात 2 वेळा अवकाळी पावसाचा फटका। मिरची उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान। पावसामुळे उत्पादनातील 20% मिरची खराब झाली। जळगावच्या भुसावळमध्ये ईद निमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी। मोठ्या मस्जिदला विद्युत रोषणाई। धुळे एमआयडीसी परिसरातील डेअरीतून 300 किलो बनावट पनीर जप्त। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची मोठी कारवाई। हे बनावट पनीर मुंबई आणि इंदोर या ठिकाणी पाठवलं जायचं। सांगलीत दलित महासंघाचं अनोखं आंदोलन। पावसाचं गटाराचं पाणी महापालिकेच्या दारात फेकून पालिकेचा निषेध।